Good morning, students. Welcome, all of you, in today's video lecture. Janta High School and Junior College, Shirur. Standard 7th, Subject Science. Subject teacher is Mrs. Jagdale R.R. Students, we have started topic number 12, the muscular system and digestive system in human beings. म्हणजेच आपण मानवी स्नायू व पचनसंस्था याविषयी माहिती घेत आहोत. In this topic, we learned about the muscles and about voluntary and involuntary muscles. म्हणजेच या पाठामध्ये आपण स्नायू म्हणजे काय आणि ऐच्छिक व अनैच्छिक स्नायू यांचा अभ्यास केलेला आहे. Now in this video, we are going to learn टाइप्स ऑफ मसल्स. या व्हिडिओमध्ये आपण स्नायूंचे प्रकार अभ्यासणार आहोत. नाउ देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स. फर्स्ट इज स्केलेटल मसल्स, सेकंड इज हार्ट और कार्डियक मसल्स अँड थर्ड वन इज स्मूथ मसल्स. म्हणजे मसल्सचे स्नायूंचे 3 प्रकार आहेत. यामध्ये अस्थिस्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू असे 3 प्रकार आहेत. फर्स्ट स्केलेटल मसल्स म्हणजेच अस्थिस्नायू. The two ends of each of these muscles are attached to 2 different bones. म्हणजेच या स्नायूंची दोन्ही टोके 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. एक्झाम्पल्स ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. म्हणजेच हातांचे आणि पायांचे स्नायू. देअर मुवमेंट्स आर व्हॉलेंटरी. म्हणजे यांची जी हालचाल आहे ती ऐच्छिक असते, आपल्या इच्छेप्रमाणे होत असते. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. म्हणजे हे जे स्नायू आहेत त्यांचं काम काय आहे तर हाडांचा जो आपला सांगाडा आहे तो एकत्र ठेवण्याचं काम ते करतात. तसेच आपल्या शरीराला आकार देण्याचे कार्यसुद्धा स्केलेटल मसल्स करत असतात. स्केलेटल मसल्स म्हणजे अस्थिस्नायू. यांना आपण स्केलेटल मसल्स का म्हटलेलं आहे कारण याची दोन्ही टोकं 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. द 2 एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच्ड टू 2 डिफरंट बोन्स. हेन्स दीज मसल्स आर कॉल्ड ॲज स्केलेटल मसल्स. सेकंड टाइप ऑफ मसल इज हार्ट और कार्डियक मसल्स. म्हणजेच हृदयाचे स्नायू. These muscles bring about the contraction and relaxation of the heart. हे जे मसल्स आहेत त्या मसल्समुळे हृदयाचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन आणि शिथिलीकरण होत असते. देअर मुवमेंट इज इनव्हॉलेंटरी. परंतु यांची जी हालचाल आहे ती इनव्हॉलेंटरी असते म्हणजेच अनैच्छिक असते. कार्डियक मसल्स कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली at a rate of about 70 times per minute. हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. थर्ड टाइप ऑफ मसल्स इज स्मूथ मसल्स म्हणजेच मृदू स्नायू. दीज मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन द हार्ट. For example, muscles of the stomach, intestine, blood vessels, uterus, etc. बघा हे जे स्मूथ मसल्स आहेत म्हणजे मृदू स्नायू शरीरातील हृदय सोडून इतर जी अंतरेंद्रिय आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यामध्ये हे स्नायू आढळतात. फॉर एक्झाम्पल बघा मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल्स, युटेरस एट्सेट्रा. म्हणजेच जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू. नाउ देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलेंटरी अँड स्लो. आता या स्नायूंची हालचाल अनैच्छिक असते आणि ही स्लो असते म्हणजे सावकाश होत असते. व्हेरियस वायटल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. म्हणजेच हे जे विशेष स्नायू आहेत त्या स्नायूंकडून
आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या अनेक जीवनावश्यक क्रिया आपल्या नकळतपणे होत असतात. Muscles in our body always work in groups. When some muscles contract, other muscles of the same group relax. This is how muscles help in the proper performance of the various functions of our body. म्हणजेच आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करत असतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात. Muscles in our body always work in groups. When some muscles contract, other muscles of the same group relax. This is how muscles help in the proper performance of the various functions of our body. The muscle on the front of the bone in our upper arm is called the biceps. म्हणजे आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला बायसेप्स म्हणजेच द्विशिरस्क स्नायू असे म्हणतात. द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड द ट्रायसेप्स. आणि खालच्या बाजूला असलेल्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू म्हणजेच ट्रायसेप्स असे म्हणतात. मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. आपल्या शरीरातील स्नायू बळकट आणि कार्यप्रवण असणे आवश्यक आहे. आवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल्स. म्हणजे आपल्या मसल्सची स्नायूंची योग्य वाढ होण्यासाठी आणि त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारामध्ये पुरेसे प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ असावेत. वी मस्ट गेट रेग्युलर एक्झरसाइज. इट मेक्स द मसल्स स्ट्रॉंग. आणि त्यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि त्यामुळं आपले स्नायू बळकट होतात. वी मस्ट सिट विथ अ स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ द बॅक hunched or bent. Otherwise, gradually changes occur in the structure of the vertebra. Muscles in the shoulder and back begin to hurt. Disorders of the vertebral column may also arise. आता बसत असताना आपली पाठ ताठ ठेवली पाहिजे. पोक काढून बसू नये. पोक काढून बसल्यामुळे काय होतं तर पाठीतील काही मणक्यामध्ये हळूहळू बदल होतात. पाठीचे आणि खांद्यांचे स्नायू दुखू लागतात. तसेच पाठीच्या कण्याचे आजार संभवतात. ड्युरिंग एक्झरसाइज movements of the heart muscles become more rapid. Breathing too becomes faster, ensuring a sufficient supply of oxygen and nutrients to various parts of the body. तर व्यायाम करत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते. त्यामुळे श्वासोच्छवास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होत असतो. स्टुडंट्स, इन नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. थँक यू.